आपण पुढची कथा घेतोय. कोण्या एका महाराजांना कोण्या एका सौंदर्यवतीने भलतीच भुरळ घातली आणि आपल्या विदूषकाच्या चातुर्याच्या बळावर महाराज त्या ललनेनाला वश करून घेण्यासाठी प्रयत्न करतात. आता या प्रयत्नात त्यांना यश येतं का नाही ते आपण बघूया. एक गोष्ट आवर्जून सांगेल की या कथेचा शेवट नक्की मिस करू नका. शेवटपर्यंत ऐकत राहा. अतिशय वेगळा शेवट आहे. सादर करतोय कोणे एकेकाळी. उत्तर रात्रीचा समय. नदीचं पात्र आता अगदी संथ होतं. निस्तब्ध पाण्याचा विस्तार एखाद्या अजस्त्र स्फटिकमण्याप्रमाणे दिसत होता. तीरावरची वृक्षराजी ध्यानस्थ पुरुषाप्रमाणे निश्चल उभी होती. मंद वाऱ्याच्या लहरी अंगाला बिलगत होत्या आणि शरीरावर बारीक काटा फुलवीत होत्या. उशिरा उगवलेला चंद्रमा आता आकाश मध्यावर येऊन ठेपला होता आणि चांदणं झिरमिरत होतं. छायाबहुल वृक्षांच्या दाटीतूनही ही रिमझिम आत पाझरली होती आणि भूमीवर नाना प्रकारच्या रुपेरी रंगवल्लिका उमटल्या होत्या. पलीकडच्या काठावर उभी असलेली नगरी अंधारात पार बुडाली होती. तिथले दीप मधून मधून झगमगत होते. अलीकडच्या काठावर टेंभे जळत होते आणि अंधारात दिसणाऱ्या त्यांच्या पंक्ती पाहून काहीतरी भयप्रद वाटत होते. वातावरणात तरंगणारे आणि वाऱ्याच्या झुळकी दोलायमान होणारे त्यांचे वेडेवाकडे आकार, त्यांचा रक्तवर्ण यांचा मनावर काहीतरी विचित्र परिणाम होत होता. आकाशगामी झालेल्या मायासुराची ती पावले उमटलेली आहेत असं उगीच वाटत होतं. सारं कसं निस्तब्ध आणि शांत होतं. नदीच्या पात्रात पाय सोडून मी एका पाषाणावर बसलो होतो. हात मागे टेकले होते. दृष्टी माथ्यावर आलेल्या चंद्रावर लावून कसला तरी विचार करत होतो. एक अनामिक हुरहुर मनाला अस्वस्थ करत होती. थोड्या वेळानं कुणाच्या तरी पावलांचा आवाज झाला. तो अगदी समीप आल्यासारखं वाटलं म्हणून मी मागे वळून पाहिलं. तो सर्वांगावर कवच शिरस्त्राण घातलेला राजदूत मला दिसला. मला पाहताच हसून म्हणाला, वक्रतुंड महाराज. काय रे, का आली तुझी पीडा इथे? महाराजांनी आपले स्मरण केले आहे. महाराजांनी? होय. त्यांनी झोपेत हाक मारली असेल. नाही नाही, खरेच स्मरण केले आहे. इतक्या उत्तर रात्री महाराज अद्याप जागे आहेत? आज रात्रभर त्यांना निद्राच लागलेली नाही. कशावरून? मी स्वतः होतो अंतर्गृहात. त्यांना अपचन झालं असेल. वैद्यराजांना बोलणं पाठवा. वक्रतुंड महाराज, धन्य आहे तुमच्या विनोदी प्रकृतीची. महाराज तिकडे अस्वस्थ आहेत, वारंवार मूर्छित पडत आहेत आणि तुम्ही म्हणता त्यांना अपचन झालंय. बरं बरं, तू चल. हा मी पण निघालो. डुलत डुलत एखाद्या लांब तानेची फिरकी घेत मी महाराजांच्या अंतर्गृहाकडे आलो. वाटेत उभ्या असलेल्या एका राजसेवकाची दाढी ओढून मी किती लांब झालीये ते पाहिलं. दुसरा झोपला होता, त्याच्या नाकात सुताची दोरी कोंबली. तिसऱ्याला जीभ बाहेर काढून वेडावून दाखवलं. ह्याच्याशी बोल, त्याच्याशी चेष्टा कर असं करीत आणि एकंदरीत मोठा कल्लोळ उडवीत मी अंतर्गृहात आलो. महाराज शय्येवर लोळत होते. ते मध्येच डोळे मिटीत, पुन्हा उघडीत, कधी अंगारावरची उत्तरीय सावरीत तर कधी दूर फेकीत. सारखं या कुशीवरून त्या कुशीवर होत चाललं होतं. अस्वस्थता दिसत होती. महाराज, महाराज, काय बिघडलंय तुमचं? आता काय सांगू तुला मी. आज संध्याकाळपासून माझी अवस्था अगदी चमत्कारिक झाली आहे. काही सुचत नाही की काही रुचत नाही, काही भासत नाही आणि काही दिसतही नाही. का बरं? चित्रसेन महाराजांकडे काही कमी जास्त खाल्लं की काय? छट. मग आज संध्याकाळी भोजनानंतर आम्ही थोडेसे लोळल्यावर नगर पर्यटन करायला बाहेर पडलो होतो. बरं. त्यावेळी नगरेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी गेलो. दर्शन घेऊन प्राकारातील पुष्पवाटिकेत घटकाभर म्हणून विश्रांतीसाठी बसलो.
तिथे असताना एक अत्यंत लावण्यवती स्त्री मी पाहिली. आपल्या सख्यांच्या बरोबर हास्य विनोद करीत वाटिकेतून हिंडत होती. अगदी वीज चमकावी ना तशी तिची मुखश्री मला पळभर दिसली आणि नाहीशी झाली. खरोखर सांगतो, असले रूप मी या लोकी तरी पाहिले नाही. तिच्या लावण्याच्या केवळ दर्शनानेच मी मूर्छित झालो. ती तिथून केव्हा निघून गेली मला कळलेच नाही. सेवकांनी मला सावध करून इकडे आणलं आणि तेव्हापासून मी एखाद्या माशासारखा तडफडतो आहे. महाराज, ती सुंदर आहे हे मला कळलं, पण ती तरुण आहे ना, म्हणजे हे तुम्ही सांगितलंच नाही. हे कळलं म्हणजे बरं. मित्रा, ही विनोदाची वेळ नाही. विनोद करून हसवण्यासाठीच मी तुला हे विदेशाचे स्नान दिले आहे, हे नक्की. पण आता तो प्रकार बस कर. विनोद तुझ्या लहरीने नाही, माझ्या लहरीने झाला पाहिजे. बरं, माफी असावी. पण मग ह्याच्यात मी काय करावं अशी आपली इच्छा आहे? या कार्यात मला सहाय्य कर. ती लावण्यवती कोण आहे तिचा शोध आण. तिची प्राप्ती कशी घडून आणता येईल याचा मार्ग सांग. हे मी केलं पाहिजे? म्हणजे तुझ्या विना या परदेशात मला सहाय्य कोण करणार? तू बुद्धिमान आहेस, चतुर आहेस, पिंजरातल्या शुकासारखा बडबडे आहेस. आणखी म्हणजे तू या मूळच्या प्रदेशातला आहेस आणि म्हणून हे काम तूच करायला पाहिजेस. महाराजांचं हे बोलणं खरं होतं. या टीचभर खळगीच्या निमित्तानं जेव्हा मी दाही दिशा हिंडत होतो तेव्हा त्यांनीच मला आश्रय दिला होता. महाराजांच्या कृपेनेच हे स्थान प्राप्त झालं होतं. इतक्या तरुणपणी हे माझं भाग्य उदयाला आलं याचं सगळ्यांना कौतुक वाटत होतं. होय, त्यांच्या कृपेवर मी जगत होतो, त्यांच्या इच्छेनुसार हसत होतो, त्यांच्या इच्छेनुसार हसवीत होतो आणि आता त्यांच्या कृपेची पूर्ती करण्याचा हा समय होताच. एक सुस्कारा सोडून मी म्हणालो, ठीक आहे महाराज, मी पराकाष्ठा करतो. इतके अप्रतिम लावण्य सामान्य कुळात असणार नाही. तिची वस्त्रे ही मोठी मौल्यवान होती. अंगावर नाना प्रकारची भूषणे होती. खात्रीने सांगतो ती कुठल्या तरी उच्च काळातली आहे. तू तिचा शोध घे. आपला तर्क बरोबर आहे. ती राजकन्या मात्र खचित नसावी, कारण सार्वजनिक पुण्यवाटिकेत राजपुत्री येईल असं मलाही वाटत नाही. देवदर्शनाला आलेली एखाद्या नगरवासी जनाची पुत्री असावी. असं सांगून मी उठलो. महाराजांचा निरोप घेऊन माझ्या निवासाकडे आलो तेव्हा दीप जळत होते. माझं अंग जड झालं होतं. शरीर कसं शिणून गेलं होतं. उघड्या द्वारातून उषक्कालाचे गार वारे येत होते आणि अंगाला झोंबत होते. शाईवर अंग टाकताच क्षणार्धात माझे डोळे मिटले. उषक्काल होईपर्यंत माझं सारं अन्निक आटोपलं होतं. सुस्नात होऊन आणि वस्त्रे परिधान करून मी बाहेर पडलो आणि नदी तीराला असलेल्या लहानशा नौकेतून पलीकडच्या तीराला जाऊन पोचलो. झर झर पाय उचलीत नगराच्या महाद्वारापाशी आलो तेव्हा सूर्य 2 अंगोळे वर आला होता. फिरता फिरता मी फुलवाल्यांच्या दुकानावरनं जाऊ लागलो. एक सशक्त तरुण गोरा गोमटा फुलवाला दिसला तेव्हा मी थांबलो. ऐन प्रातःकालीच त्याच्या मुखात तांबूलही दिसला तेव्हा आपलं काम सहज इथे होईल असं मला वाटलं. मग त्याच्या दुकानातून पुष्पहार, गजरे असे साहित्य घेतलं. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि संभाषण सुंदर स्त्रियांवर येऊन ठेपलं. सुंदर युवतीचा विषय निघाल्यावर त्या तरुण आणि रसिक माणसाची कळी खुलली. जोपर्यंत या नगरीत अनेक सुंदर स्त्रिया आहेत ना, तोपर्यंत आमचा हा व्यवसाय उत्तम चालत राहणार. ते कसं काय? अहो, या सुंदरीच्या प्राप्तीसाठी झुरणारे तरुण पुरुषही फार आहेत. ते गळ्यात पुष्पहार घालतात, मनगटावर गजरे घालतात, नाना प्रकार करतात आणि आपल्या प्रियेच्या घराजवळ घुटमळत राहतात. तुम्ही संध्याकाळी या, म्हणजे एक एक गमती तुम्हाला दाखवीन. मग मीही मणिबंधावर एक गजरा चढवला आणि त्याच्याकडे हसून पाहिलं. त्याने नेत्रपल्लवी केली आणि तोही हसला. वा महाराज, ऐन प्रातःकाळीच तुम्हीही त्यातलेच भेटलात की. गड्या, आहे हे असं आहे बघ. हे बघ, मी परदेशी पांथस्थ आहे. मी कुठे जाऊ हे सांग. म्हणजे एखाद्या अशा सुंदरीचं नाव सांग की जिचं लावण्य पाहून राजे महाराजांनाही भुरळ पडावी. महाराज, आपली इच्छा असेल तर सांगतो बापडा.
पण असल्या लावण्याच्या वाटेला तुम्ही पांथस्त्याने जाऊ नये खरं. अरे सांगशील तर खरं. त्या तरुण फुलवाल्यांनी मग नगरीतल्या नाना सुंदरींची नावं सांगितली, त्यांच्या सौंदर्याचं वर्णन केलं आणि त्याच्या रुची अरुची सगळे निवेदले. शेवटी तो म्हणाला, महाराज, हे तर झालेच, पण या नगरीत एक असे अद्वितीय स्त्रीरत्न आहे की जिच्यासाठी अनेक राजपुत्रही झुरणीला लागले आहेत. पण तिच्या वाटेला तुम्ही जाऊ नये हे बरं. हे का बरं? सांगतो. या नगरीत धनदत्त नावाचा श्रेष्ठी राहतो. त्याचे ऐश्वर्य कुबेरासारखे आहे. या श्रेष्ठीची कन्या मोहिनी केवळ सौंदर्याची खाण आहे. आमच्या मालव देशातल्या सुंदरी उपचारच चतुर असतात, पण ही मोहिनी विशेष चतुर आहे असं म्हणतात. पाहिल्याबरोबर कुठल्याही पुरुषाने मूर्छित व्हावे असे तिचे लावण्य आहे. ही खूण बरोबर जुळत होती. उपवनात त्या सुंदरीला पाहिल्याबरोबर आपण मूर्छित पडलो असं महाराजांनी सांगितल्याचं मला स्मरण झालं. ती हीच युवती असली पाहिजे एवढं समजलं. कारण महाराजांचं बाकी काही असो, पण स्त्रियांच्या विषयात त्यांची पारख कधी चुकणार नाही हे मला माहिती होतं. मी त्याला म्हटलं, वा, तर मग ही सुंदर स्त्री अवश्य पाहिली पाहिजे. निदान दृष्टीलाभ तरी घ्यावा, नाहीतर आमच्यासारख्या दरिद्री माणसाने या मार्गाने कशाला जावं? दृष्टीलाभ अवश्य घ्या. प्रतिदिनी सायंकाळी ती नगरेश्वर मंदिरात देवदर्शनाला येते. पुष्पवाटिकेत आपल्या सख्यांसमवेत बसते आणि पश्चिम द्वाराने निघून जाते. पण फक्त पहाच, आपले अधिक पुढे जाऊ नका. जाल तर पस्तवाल. का बरं? कोण जाणे, पण कुठलाही पुरुष तिच्या मनाला येत नाही. तिच्या मागे लागून अनेक जण व्यर्थ झुरले. काही जणांनी प्राणत्याग केला, कित्येकांनी देशांतर केले, काही जणांनी तर अंगाला राख फासून संन्यास घेतला. पण तिचे मन कुणाच्याही ठाई रमले नाही. अशी मोठी विचित्र मुलगी आहे हो. तुम्ही तिच्या नादी लागाल तर व्यर्थ आपल्या जीवनाचा नाश करून घ्याल. यावर तुमची इच्छा. फुलवाल्यानं इतकं सांगितल्यावर मी अधिक काही बोललो नाही. त्याला धन्यवाद दिले आणि त्याच्या हातावर रौप्य मुद्रिका ठेवून त्याचं समाधान केलं आणि श्रेष्ठीच्या त्या प्रासादतुल्य वाड्याचा पत्ता घेऊन मी त्याचा निरोप घेतला. त्यानंतरच्या 2-3 दिवसात मी त्या श्रेष्ठी धनदत्ताच्या प्रचंड वाऱ्यावरून अनेक प्रदक्षिणा केल्या. हा वाडा खरोखर एखाद्या प्रासादासारखा होता. त्याला अनेक प्रवेशद्वार होती आणि मजले होते. ठिकठिकाणी गवाक्ष होती आणि सगळाच वाडा तिन्ही चारी बाजूनी उपवनाने वेढलेला होता. नाना प्रकाराने मी शोध केला तेव्हा मला कळलं की सगळ्या वाड्याचा पश्चिमेचा भाग मोहिनीकडे आहे आणि तिथील अनेक महालातून ती राहत असते. तिच्या महालाकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारावर जे गवाक्ष आहे त्यात नित्य एक दीप रात्रंदिवस जळत असतो आणि तो कधीही शांत करायचा नाही अशी तिची विशेष आज्ञा आहे. का कोण जाणे, पण या दिव्याभोवती काही गूढ आहे असं मला वाटू लागलं. हा दीप अहोरात्र का तेवत ठेवण्यात येत होता? प्रकाशासाठी तसा तो दीप लहानच होता, त्यामुळे नाही. आणि त्याने बाहेरही प्रकाश पडत नव्हता आणि आतही तर खचितच नाही. तेव्हा तो दिवसा ठेवण्याचं तर काहीच कारण नव्हतं. मग कशासाठी? त्या सुंदरीला केवळ दैववशात उत्पन्न झालेली एखादी श्रीमंत इच्छा? पण तसंही नसावं. काही एक हेतू किंवा काही एक योजना त्या पाठीमागे असेल काय, असा विचार करून थकल्यावर अखेरीला मला काहीतरी समजल्यासारखं वाटलं. मनात कसली तरी शंका घोळू लागली आणि तीच बरोबर आहे असं वाटू लागलं. त्या रात्री मी धनुष्यबाण बरोबर घेऊन गेलो आणि गवाक्षावर नेम धरून शरसंधान केलं. 2-3 बाण हुकले, पण एक बरोबर त्या दिव्याला लागला आणि तो आतमध्ये कोलमडून पडला. त्या मंद प्रकाशाने उजळलेली ती खिडकी अंधारात बुडून गेली आणि एवढं झाल्यावर मी तिथून निघून गेलो. दुसऱ्या दिवशी रात्री नित्याप्रमाणे मी त्या गवाक्षाकडे जाऊन पाहिलं तर तो दीप पूर्ववत जळत होता. इकडे तिकडे पाहता पाहता माझ्या लक्षात असंही आलं की प्रवेशद्वाराच्या खाली भूमीवर सुगंधी द्रव्याने भरलेला द्रोण ठेवला आहे आणि त्याच्या समीप सुगंधी फुलांची रास रचलेली आहे. सुगंधी द्रव्याचा द्रोण पाहून मी हसलो आणि तो तिथेच लवंडून दिला. राशीतली फुलं मात्र मी ओंझळ भरून घेतली आणि एक चकार शब्द न बोलता माघारी आलो.
प्रातःकाली दुसऱ्या दिवशी तिच्या द्वारावरून निरीक्षण करून पुढे जात होतो त्यावेळी लक्षात आलं की माझा तर्क खरा ठरला होता. तिच्या प्रवेशद्वारासमोर एवढ्या पहाटेच भूमीवर रंगवल्लिका काढलेल्या होत्या आणि त्यात मध्यभागी एक सुरेख स्वस्तिक चिन्ह नीटनेटकं रेखलेलं होतं. मी परत आलो आणि महाराजांना सगळी कथा सांगितली. ह्याच्यात ते काय मला सांगितलं सत्ता त्यातलं एकही अक्षर मला समजलं नाहीये. दीप काय, फुले काय आणि स्वस्तिक काय, सगळं चमत्कारिक आहे. तुझं काहीतरी डोकं वेगळंच चालतंय असं वाटतं. महाराज, हे चतुर स्त्रियांचे संकेत आहेत. या मालव देशातल्या स्त्रिया या विद्येत फार कुशल समजल्या जातात. आपल्या प्रियकराची त्या याच मार्गाने निवड करतात. कसले बुवा संकेत? आम्हाला तर एक अक्षर समजलं असेल तर शपथ. महाराज, एक अखंड दीप लावून या मोहिनीने असं सुचवलं आहे की मी माझ्या प्रियकराची अहोरात्र वाट पाहत आहे. दीप अजून जळतो आहे म्हणजे मला योग्य प्रियकर अद्याप भेटलेला नाही. तो दीप शांत करून मी तिला सुचवलं की आता वाट पाहायचं कारण नाही, तुझ्या रुचीला उतरणारा पुरुष या नगरीत आला आहे. समजलं महाराज? दुसऱ्या दिवशी तिनं सुगंधी द्रव्याने भरलेला द्रोण आणि फुलांची रास आपल्या प्रवेशद्वारा पुढे ठेवली. हेतू हा की हा पुरुष कोणत्या गोष्टीची निवड करतो ते पाहावं. मी द्रोण लवंडून दिला आणि फुलांची ओझळ उचलली. यातून मी तिला असं दाखवून दिलं की कृत्रिम सौंदर्यापेक्षा मी स्वाभाविक सहज सौंदर्याचा भोक्ता आहे. परमेश्वराने निर्मिलेले सौम्य पण अनाघ्रात रूप मला हवं. मला मला म्हणजे? महाराज, मला म्हणजे मला नव्हे, मला म्हणजे तुम्हाला. बरं बरं, पुढे? तर माझा हा म्हणजे महाराज तुमचा हा संदेश तिनं बरोबर ओळखला. तिला आणि तो मान्यही झाला. म्हणून प्रातःकाळी तिने रंगवल्लिका काढल्या आणि त्यात स्वस्तिक रेखून आपलं स्वागत केलं. हे शुभचिन्ह दर्शवून तिने स्वतःच्या मान्यतेची ग्वाही दिली. महाराज, असं म्हणतोस? तर आता पुढे काय करायचं महाराज? तर पुढची पायरी अशी की तिला विरह व्यथेने तुडुंब भरलेलं एक पत्र पाठवायचं. असं पत्र की ज्याच्यात तुमच्या बुद्धिमत्तेचा, रसिकतेचा तिला पुरा प्रत्यय आला पाहिजे आणि तिने त्वरित भेटायला आलं पाहिजे धावत. अच्छा, मला असं वाटतं की हे काम तूच कर. एखादं छानसं पत्र लिहून पाठवून दे, पाहू तरी काय होतंय ते. आज्ञा महाराज. आणि मग मी एक भुर्जपत्र आणून त्याच्यावर वळंदात अक्षरात लिहिलं, प्रियतमे, मी कोण हे जाणण्याची तुला उत्सुकता लागली असेल. मी कुणी सामान्य कुळातला नसून राजवंशातला क्षत्रिय कुलोत्पन्न तरुण पुरुष आहे. हे पाहून तुला खचित हर्ष होईल. तुझ्या असामान्य रूपानं मी तुझ्याकडे ओढला गेलो आहे आणि तुझ्या चातुर्यानं तर माझ्या हृदयावर तुझं लावण्य शाश्वतच कोरलं गेलं आहे. मनात अहर्निश तुझा ध्यास लागला आहे. तू केव्हा भेटशील? विरहाच्या अग्नीत आता फार काळ राहवत नाही. नदी ज्या अनिवार्यतेने सागराकडे धावत जाते ती अनिवार्यता तुलाही माझ्याकडे घेऊन येऊ दे. तुझ्या मिलनाकरता मी पूर्ण व्याकुळ झालो आहे. सुंदर. हे पत्र पूर्ण करून मी आमच्या वृद्ध दासीला हाक मारली. सगळ्या खाणाखुणा नीट समजावून देऊन मी तिला पत्र देऊन धाडून दिले. चांगले 2 प्रहर लोटले तर ती परत आली. दासी ती रडत रडतच. महाराज चकित होऊन म्हणाले, चंद्रमुखी, तुला रडायला काय झालं? काय प्रकार आहे हा? काय सांगू महाराज, असला प्रसंग माझ्यावर जन्मात कधी आला नव्हता. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या श्रेष्ठीच्या घराचा शोध घेत घेत गेले. काही ना काही निमित्त सांगून त्या तरुण मुलीपर्यंतही जाऊन पोचले. काय लावण्य! पुरे पुरे पुढे बोल. पुढे काय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुष्पवाटिकेत पहिल्यापासून सगळी कथा मी तिला थोडक्यात सांगितली. महाराजांच्या ऐश्वर्याचं, रूपाचं वर्णन केलं आणि तुम्ही दिलेलं पत्र तिच्या स्वाधीन केलं. मग माझं बोलणं ऐकून तिने मुद्रेवर असं आश्चर्य व्यक्त केलं म्हणता की आपलं काही चुकलं असं तिथल्या तिथं मला वाटून गेलं.
आणि पत्र वाचल्यावर ती अशी क्रुद्ध झाली की काय विचारूच नका. नाही ते बोलली, तिने बोलून माझी निर्वत्सना केली, वागताडण तर केलंच, पण कसल्या तरी रंगानं भरलेली आपली बोटं ताडदिशी माझ्या मुखावर उठवली आणि वर म्हणते कशी, जा तुझ्या महाराजाला हे थोबाड दाखव जा. आणि अक्षरशः सेवकाकडून मला आकलून दिलं. ती बोट माझ्या म्हातारीच्या गालावर कशी उमटली आहे. आपला झाकलेला गाल तिनं क्षणभर आमच्या पुढे केला. मी निरखून पाहिलं. खरोखर रक्तचंदनाची 3 सुकुमार बोट त्यावर उमटलेली होती. ती गेल्यावर महाराज रागाने मला म्हणाले, झाले, निर्णय झाला. तरी मी म्हणत होतो की तुझे करणं हे सगळं मूर्खपणाचं आहे, त्यात काहीही तथ्य नाही, अर्थ नाही. आता माझं नावही तिला कळून चुकलंय, माझी प्रतिष्ठा गेली, कीर्ती लोपली, आणि आता तिच्या प्राप्तीची या जन्मात तरी मला बिलकुल आशा नाही. मूर्ख कुठचा कळत नाही. नाही महाराज, आपण योग्य मार्गावर आहोत. असे का? फार छान. ते कसे काय एवढे सांग, म्हणजे झालं. महाराज, मोहिनीनी आपली प्रीतीच व्यक्त केली आहे, अप्रीती नव्हे. होय का? मग मी असं करतो, उद्या तुला सुळावर चढवतो आणि सांगतो की मी प्रीतीनेच या महाब्राह्मणाला सुळावर चढवले आहे, अप्रीतीने नाही. महाराज, माझं ऐकून तरी घ्या. ही रक्तचंदनाची बोट 3 आहे, ही तुम्ही पाहिलीत का? अहो, या मोहिनीनं तुम्हाला मोठ्या चतुराईनं सुचवलं आहे की थोडासा धीर धरा, 3 दिवस थांबा, मग मी आपलीच आहे. एवढं सांगून मी उठून गेलो. 3 दिवस लोटले की मग मी त्या दासीला पुन्हा बोलवून घेतले आणि पुन्हा त्या श्रेष्ठी कन्येच्या घरी जायला सांगितले. अहो, पहिल्या प्रथम ती जायला सिद्ध होईना, पण मी तिला फारच आग्रह केला, नाना आश्वासनं दिली, तेव्हा मात्र बरेच आढेवेढे घेऊन तिने जाण्याचं मान्य केलं. यावेळी मात्र मी तिच्याबरोबर पत्र वगैरे काही दिलं नाही, फक्त जा आणि तिचं कुशल विचारून ये, एवढंच सांगितलं. 4 घटिका लोटल्या आणि चंद्रमुखी परत आली, ती हसत हसतच. मोहिनीने आपलं कसं स्वागत केलं, चांगले स्वादिष्ट पदार्थ कसे खाण्यासाठी दिले आणि शेवटी ओंजळ भरून सुवर्ण मधुरिका कशा दिल्या, नाना प्रकाराने महाराजांची कशी विचारणा केली, याचा विस्तृत वृत्तांत तिने आम्हाला सांगितला. ते ऐकून माझा जीव भांड्यात पडला. शेवटी मी तिला विचारलं, पण तिने काही निरोप वगैरे दिला का? हो, निरोप दिला ना. नाही, निरोप नाही बाई, काहीतरी दिलं. जाताना फक्त चंदनाचं वर्तुळ त्यांनी माझ्या गालावर काढलं आणि मला जा म्हणून सांगितलं. मी ते आत्ताच पुसलं. मी महाराजांकडे जाऊन हा सगळा वृत्तांत कथन केला आणि म्हणालो, महाराज, आपलं कार्य पुरं होत आलं आहे, हा तिचा अखेरचा संदेश. महाराज, आता विरहाचा काळ संपला, मिलनाची घटिका समीप आली. ते कसे काय? महाराज, या संकेतातून तिनं असं सुचवलं आहे की आकाशामध्ये ज्या दिवशी पूर्ण चंद्रमा असेल त्या दिवशी मी तुम्हाला भेटायला येईन. हे ऐकल्यावर महाराज आसनावरून ताडकन उठून उभे राहिले. त्यांची मुखश्री फुलली, हातपाय थरथरू लागले आणि अखेरीस एखादा घट जसा जलाने भरून यावा तसं त्यांचं मुख आश्चर्यानं भरून आलं. काय काय म्हणतोस काय? महाराज, अगदी सत्य. ती येईल? हा संकेत आहे. चतुर स्त्री ती केव्हाही पाळील. पण केव्हा येईल? पौर्णिमेला क्षितिजावर चंद्रबिंब दिसू लागल्यावर, अहो, ते आकाशात मध्यावर येईपर्यंत केव्हाही ती येऊ शकते. पौर्णिमा केव्हा आहे? पौर्णिमा उद्याच आहे महाराज. असं कर, मग तूच जा आणि तिला घेऊन ये. महाराजांनी अशी आज्ञा केल्यावर मला थोडस समाधान झालं. अहो, ज्या स्त्रीच्या प्राप्तीसाठी मी माझं शहाणपण पणाला लावलं, ती सुंदरी अद्याप आपण पाहिलेली नाही याची मला रुखरुख लागून राहिली होतीच. तिला डोळे भरून पाहता येईल अशी संधी मिळावी अशी उत्कंठा मनात होतीच. ती पुरी झाल्यामुळे मला आनंद झाला. महाराजांना वंदन करून मी म्हटलं, जशी आपली आज्ञा, मी आणतो. मग तो दिवस मावळला. पळ विपळ घटिका असं करता करता दुसराही दिवस मावळण्याच्या बेतात आला. सहस्त्र किरणांचं जाळं आवरून सुदर्शन चक्र पश्चिम क्षितिजावर टेकलं.
पश्चिमेला रक्तवर्णाचा सडा झाला आणि त्याच वेळी पूर्व क्षितिजावर वाटोळं चंद्रबिंब अलगद वर आलं. जलसंचय कमी व्हावा आणि जलपृष्ठाखाली असलेल्या कमळाने फुलत हळुवारपणे वर तरंगावावी तसं चंद्राचं हे विकसित फूर वर आलं. अशा 2 घटिका गेल्या आणि राजहंसाच्या एका संथ लयपूर्ण गतीने पलीकडच्या काठावरून एक नौका या तीराकडे आली. नावाडी नौका वलवीत होता आणि चांदण्यांच्या झगबगणाऱ्या मेघडंबरी खाली अवगुंठन घेतलेली एक कमनीय आकृती अस्पष्टपणे दिसत होती. सारा श्वास गोळा करून मी तिकडे पाहत राहिलो. नौका तीराला लागली आणि रेशमी वस्त्राचे आच्छादन घेतलेली तारुण्याने मुसमुसलेली एक सुकुमार युवती तीरावर उतरली. तिची गोरीपान पावले कडेच्या पाण्यात भिजली आणि नंतर वाळूत उमटली. कमरेचा शेला काढून मी तो हातात धरून हलवल्यासारखा केला तेव्हा त्या पावलांची पंक्ती अचूक माझ्या दिशेने वळत आली आणि मला एकदम बावरल्यासारखं झालं. तिच्याकडे पाहण्यासाठी म्हणून दृष्टीला दिशा दिली तेव्हा ती हसली. अशी हसली की जसं सागळं चांदणं एकदम फिकट झाल्यासारखं वाटलं. चांदण्यानं माखून निघालेलं आपलं मुख वर करून तिनं अवगुंठन काढून घेतलं आणि अतिशय मृदू स्वरात ती म्हणाली, मी आले आहे. चला, महाराज तुमचीच वाट पाहत आहेत, या मार्गाने चालावं. असं म्हणून रुपेरी वाळूतून बराच वेळ आम्ही हळूहळू आणि निस्तब्धपणे चालू लागलो. थंडी किंचित पडू लागली होती आणि नदीचं पात्र धुक्याचं पातळ वस्त्र घेऊन अदृश्य होत होतं. तिकडे बोट दाखवून मी म्हटलं, ते पाहिलं? काय? इकडे एक अवगुंठन दूर होत आहे आणि तिकडे नदी एका लज्जावतीप्रमाणे ते मुखावर ओढून घेते आहे. तुम्ही मोठे रसिक आहात. असे नाही कदाचित. मोहिनी मोठी धीट दिसली. मोठ्या धिटाईनं माझ्याकडे टक लावून पाहत तिने विचारलं, खरंच तुम्ही कोण हे मला समजलंच नाही. तरी पण मी महाराजांचा विदूषक आहे. माझं खरं नाव सोम शर्मा, आताचं नाव वक्रतुंड. पण तुम्ही तर नावाचेच वक्रतुंड दिसता. तुमचं मुख काही वाकडं नाहीये, चांगलं नीटनेटकं आहे. नाही, पण ते प्रसंगोपात वाकडं करावं लागतं. हो, तोच माझा व्यवसाय आहे. आता नदीकाठ संपत आला होता. तीरावरच्या छाया पाठीमागे पडत होत्या. सुवर्ण कलशाने शोभणारा महाराजांचा निवास चंद्रप्रकाशात झगमगत होता आणि जवळजवळ येत होता. मंद स्वरात काही काही बोलत आम्ही मार्ग काढत होतो. मी म्हटलं, आमचे महाराज तुमची केव्हापासून वाट पाहत तिष्ठत असतील. तुमचे महाराज फार चतुर आहेत. हा, एवढंच कसं, ते शूर आहेत, रूपवान आहेत आणि वैभवनं संपन्नही आहेत. असतीलही, पण तेवढ्यासाठी काही मी त्यांना निवडलं नाहीये. या गोष्टीची महती मला नाही वाटत. का बरं? हो, ऐश्वर्य तर माझ्याही पित्याच्या घरी आहेच. माझ्या दाराशी गजांत लक्ष्मी नित्य झुलत असते. इथले महाराज जिथे स्वतः माझ्या पित्याचे ऋणको आहेत, तिथे बाकीच्यांची काय कथा? पण निदान रूपाचं महत्व तरी मान्य कराल. नुसतं रूप काय करायचंय? बरं, शौर्य? ते रणांगणात उपयोगी, इथे कशाला? म्हणजे या गुणांचं महत्व तुम्हाला वाटतच नाही की काय? वाटतं ना, पण फार थोडं. आपला प्रियकर तरुण सुंदर पुरुष असावा, ऐश्वर्यपूर्ण असावा असं कोणाला नाही वाटणार. पण त्याही पेक्षा तो खराखुरा चतुर पुरुष असावा, बुद्धिमान असावा असं वाटतं. बुद्धी हीच पुरुषाची शोभा. तुम्हाला नाही असं वाटत? वाटतं तर वाटणार नाही असं कसं? त्यांच्यावरती मी याचसाठी अनुरक्त आहे. खरोखर ते किती चतुर आहेत नाही? होय, आहेत खरे. मी ना अगदी लहानपणापासूनच निश्चित केलं होतं की माझा पती हा मला शोभण्यासारखा बुद्धिमान असला पाहिजे. अशाच पुरुषाशी मी विवाह करीन. मग तो फारसा रूपवान नसला तरी चालेल. फार काय, तो दरिद्री असला तरीही चालेल. मग त्याची चिंता नाही. माझे पाय एकदम लटपटले. एकदम शक्तिपात झाल्यासारखा वाटू लागलं.
चांदणं अंगाला झोंबू लागलं आणि अंगाचा कसा दाह दाह होऊ लागला. काही सुचेना. पाय मोडल्यासारखा निचेष्ट होऊन मी एका जागीच उभा राहिलो. मोहिनी आश्चर्याने पाहत राहिली आणि म्हणाली, काय झालं हो? काही नाही, काटा टोचला. कुठे? दुसरीकडे कुठे, पाय आलाच. भूमीवर पायच असतात, मस्तक नाही. असं म्हणून मी उगाच पाय वर उचलल्यासारखं केलं आणि त्याच्यावरची धूळ झटकून टाकली. हळूहळू तोंडानं फुंकर घातली आणि पाय परत भूमीवर टेकवला. चला, फार उशीर झाला. महाराज केव्हाचे वाट पाहत उभे असतील. खरं सांगते, हे महाराज मला लाभतील असं माझ्या ध्यानीमनीही नव्हतं हो. जेव्हा लक्ष्मीनं विष्णूला धरलं तेव्हा सरस्वती रुसली आणि दरिद्री ब्राह्मणाच्या आश्रयाला गेली, असं सुभाषित आहे ना. मला वाटत होतं की असाच एखादा दरिद्री पण पाणीदार डोळ्यांचा पुरुष केव्हा ना केव्हा माझ्या द्वारी येईल आणि तरीही दुर्वांकुरानं शोभणारी मधुकमला मी त्याच्या गळ्यात आवडीनं घालीन, त्याच्या दारिद्र्याची चिंता न करता घालीन. पण माझं भाग्य तसं काही कारणच उरलं नाहीये. हे ऐकताना माझं हृदय दुभंगून जात होतं आणि विचारशक्तीच्या चिंधड्या उडत होत्या. मी उरात फुटत होतो. ओहोटीसारखे माझं सामर्थ्य कमी कमी होत होतं आणि तरीही सागरासारखी निश्चलता मुखावर ठेवून मला चालावं लागत होतं. शेवटी सोसवेना तेव्हा कपाळ हाताने धरून मी विव्हलपणे म्हणालो, मोहिनी. पण मी एवढंच बोलू शकलो कारण तेवढ्यात महाराजांनी पाठवलेले विशेष दूत जवळ आले आणि तिला वंदन करून म्हणाले, देवी चलावे, महाराज वाट पाहत आहेत. आणि मोहिनी गेली. अभिसाराला आलेली ती चतुर सुंदर तरुणी मोठ्या उत्कंठेने अंतर्गृहात गेली. माझ्या दृष्टी समोर गेली आणि एखाद्या तपस्व्यासारखी शुष्क मुद्रा धारण करून मी तिथेच उभा राहिलो. वज्रासारख्या अंगावर पडणारे ते चांदणे मोठ्या धैर्याने सहन करीत एकटाच उभा राहिलो. अर्धघटिका लोटली आणि मग एक दूत गडबडीनं बाहेर आला. त्यानं मला हाक मारली, वक्रतुंड महाराज. काय रे बाबा? महाराजांनी तुमचं स्मरण केलंय. हा, निघालोच. असं म्हणून मी मंद पावलं टाकीत अंतर्गृहात आलो. महाराज शय्येवर बसले होते. नाना प्रकारची सुगंध द्रव्यांनी वातावरण कसं भरून गेलं होतं. रत्नखचित दीप जळत होते, धूप जळत होते आणि दासीही नाना प्रकारे उपचार करीत होत्या. गटिकेपूर्वी चांदण्यात भेटलेली मोहिनी ती आता महाराजांच्या निकट होती. माझ्यापासून कैक योजने दूर गेलेली ती लावण्यवती आता महाराजांच्या शय्येवर लज्जित मुद्रेने बसली होती आणि महाराजांचा आभरणाने नटलेला अलंकृत बाहू तिच्या स्कंधावर होता. मी आत शिरल्यावर महाराज हसत मुखाने म्हणाले, मित्रा, वक्रतुंडा, अरे तू होतास तरी कुठे एवढा वेळ? आम्ही तुझी सारखी वाट पाहतो. काय सांगू महाराज, मोठा अनर्थ टळला. एक प्रचंड संकट माझ्यावर गुदरलं होतं. असं कसलं संकट? नीलकंठाचं धैर्य अंगी आणून हळूहळू शांत होत मी म्हटलं, महाराज, मोठी गंमतच झाली की आता चांदण्यात उभा असताना भूमीवर पडलेली माझी छायाच एकाएकी दिसेनाशी झाली. मी घाबरून पाहिलं तर एका चोरानं माझं लक्ष नाही असं पाहून ती पळवली होती. तो पलायन करण्याच्या बेतात होताच तो मी त्याला गाठलं, त्याच्याशी मल्लयुद्ध केलं आणि माझी छाया मी सोडवून आणली. आहे की नाही पराक्रम महाराज? महाराज मोठ्याने हसले, इतके की त्यांच्या समीप ठेवलेला एक रत्नजडित दीप एकदम थरथरला. ती भुवन सुंदरी देखील मान खाली घालून मर्यादेने हसली. सगळ्या दासी खो खो करून हसत राहिल्या आणि ते वातावरण हास्याच्या खळखळाटात इतके कोंडून गेले की डोळ्याच्या कोपऱ्याला साचलेलं पाणी मी केव्हा पुसून टाकलं हे कोणाला कळलं देखील नाही. रसिक हो, अतिशय काव्यमय आणि निराळीच भाषाशैली असणारी ही कोणे एकेकाळी अशी कथा तुम्ही आता ऐकलीत. जी.ए. कुलकर्णी यांचा भास व्हावा इतपत वेगळी आणि अशी ही कथा मिरासदारांची सौंदर्य दृष्टी, त्यांची भाषेवरची पकड आणि तरलता
हे सगळं आपल्याला प्रभावीपणे दर्शवून जाते. दमांना वाहिलेल्या आजच्या आदरांजलीतून त्यांच्या लेखनाचं आणि व्यक्तिमत्वाचं काही माहीत असलेलं आणि काही माहीत नसलेलं असं आपल्यासमोर सादर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. तो कसा वाटला ते तुम्ही तुमच्या प्रतिक्रियातून आम्हाला कळवत आहात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील, अजून प्रतिक्रिया असतील तर त्या नक्की कळवा.